ओव्हरऑल एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. जेवण पण आम्हाला आवडलं. अप्रतिम चव होती जेवणाची. अगदी घरगुती पद्धतीचं, गावरान पद्धतीचं नॉनव्हेज आम्ही खाल्लं इथे. आणि वातावरण पण खूप छान होतं. इथे क्लायमेट पण खूप छान होतं. रात्री अगदी दव पसरलं होतं सगळीकडे. इथे लहान मुलं जर असतील ना त्यांच्यासाठी एक झोपाळा पण त्यांनी ठेवलाय. म्हणजे फॅमिलीसाठी पण तुम्ही इथे मस्त एन्जॉय करू शकता. आता ह्या स्विमिंग पूल बघू शकता किती मस्त आणि नीट आणि क्लीन पाणी बघा. लहान मुलं मस्त एन्जॉय करतात. अरे मजा येते काय? हा एन्जॉय करताय तुम्ही? कुठून आलात? म्हणजे हा मल्टीपर्पज साठी पण वापरू शकता ना तुम्ही. अगदी तुम्हाला रिसेप्शन करायचंय, कोणाचं लग्न करायचंय, कोणाची मुंज करायचंय, कोणाचं लग्न जरी करायचं असेल, मोठं बारसं घालायचं असेल, अगदी कशासाठी सगळ्यासाठी आपण हे तुम्ही रिसॉर्ट वापरू शकता. छानपैकी बनतात बघा किती मस्त मस्त. आता हा ऑलमोस्ट हे 3 बऱ्यापैकी होतातले आणि हे अजून तिकडे कच्चे. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला जर कुठे आउटिंगला प्लॅन करायचं असेल किंवा तुम्हाला मुंबईपासून जवळ असं निसर्ग सौंदर्यामध्ये यायचं असेल आणि ते पण तुमच्या बजेटमध्ये एकदम पॉकेट फ्रेंडली असणार आहे, असं एक मी रिसॉर्ट तुम्हाला घेऊन आलोय. आणि हे रिसॉर्ट खूप मस्त आहे, खूप सुंदर रिसॉर्ट आहे. आता ते नवीनच लॉन्च झालंय. कर्जत स्टेशनपासून हार्डली तुम्हाला एक 10 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे. 20 ते 25 मिनिटांमध्ये तुम्ही तिथे पोहोचू शकता. असं आहे हे रिसॉर्ट. तुम्हाला पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. त्या रिसॉर्टमध्ये तुम्ही कसं येऊ शकता, मुंबई किंवा पुण्यापासून कसं येऊ शकता ह्या रिसॉर्टमध्ये, आणि रिसॉर्टमध्ये कोणकोणत्या फॅसिलिटीज आहेत वगैरे त्या पण दाखवणार. ते रूम पण दाखवणार, रूमचे रेट पण कशा पद्धतीने असतात, आणि तिथले स्विमिंग पूल व बाकीच्या ज्या आतमध्ये ज्या ऍक्टिव्हिटीजच्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. तर सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा. हे रिसॉर्टचं नाव आहे, बघू शकता, माउंटन मॅजेस्टी रिसॉर्ट म्हणून आहे आणि आपल्या ह्या कर्जत तालुक्यामध्ये आहे. तर मित्रांनो, आम्ही ना भायखळा स्टेशनवर बघा ही 7:37ची पकडले खोपोली. आणि आता आम्ही बघूया कर्जतला किती वाजता पोहोचतो वगैरे. हे आले आमची ट्रेन, बघू शकता 7:37ची खोपोली. तर मित्रांनो, आम्ही आता कर्जत स्टेशनला उतरलोय आणि इथून ना तुम्हाला आता रिक्षा कशी पकडायची, कुठे तुम्हाला ऑटो रिक्षा मिळेल वगैरे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मी. ऍक्च्युली आम्ही ऑलरेडी रिक्षा बुक केली. म्हणजे त्या जे रिसॉर्टचे ओनर आहेत त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं की तुम्हाला म्हणजे एक्झॅक्ट आम्ही एक सांगतो रिक्षा, त्या रिक्षाने तुम्ही आलात तर तुम्हाला प्रॉपर त्या बरोबर रिसॉर्टवरती घेऊन जातील. तर त्यांनी मला बोलले की त्याच्या उतरल्यावरती मुंबई साईडला पाठच्या ब्रिजने आपल्याला जायचंय आणि ईस्ट साईडला जायचंय. हे सगळं ईस्ट म्हणजे पूर्वेला जायचं आपण मित्रांनो. आता आम्ही पाठीमागे चाललोय आणि तो सगळ्यात पाठीमागचा ब्रिज आहे ना, त्याच्यानं आम्ही त्या ब्रिजवरून चढून ईस्ट साईडला जाणार आहे. आणि तुम्हाला तिथून कशा पद्धतीने म्हणजे आपल्याला हे रिक्षा वगैरे मिळतं ते तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघा, कर्जत स्टेशनला ईस्टला यायचं तुम्हाला. आणि हे बघा इथे ना, इथे महाराजांचा पुतळा बघा, याच्या बाजूला ना हा पूर्ण रिक्षा स्टँड आहे. इथून तुम्हाला तिथे जायला ना पूर्ण रिसॉर्टला जायला इथून पूर्ण रिक्षा वगैरे मिळतील. या साईडला ऑटो रिक्षा किंवा टमटम वगैरे पाहिजे तर टमटम वगैरे सगळं काय मिळतील. हा पुतळा लक्षात ठेवा, इथून तुम्हाला पकडायचे. तर मित्रांनो त्या रिसॉर्टमध्ये यायचं ना, माउंटन मॅजेस्टी रिसॉर्टमध्ये यायचं असेल ना, तर हे काका आहेत ना, हे आपले काका, हे एकदम आपल्या रिजनेबल भावामध्ये तुम्हाला बरोबर तिथे पोहोचवणार. कारण त्यांना पूर्णपणे माहिती आहे, मग तुम्हाला इकडे तिकडे शोधायची गरज नाही. काका तरी तुम्ही किती घेता, चार्ज करता इकडून घेऊन जायचं? 500 रुपये घेता. 500 रुपये. आणि किती लोकांचं घेता तुम्ही गाडीमध्ये? 7 ते 8 लोक. हा, तर मित्रांनो 7 ते 8 लोक तर तुम्ही असाल तर 500 रुपयामध्ये हे आपले काका तुम्हाला सोडतील. काकांचा नंबर पण तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकेल, मग जेणेकरून तुम्हाला इकडे तिकडे म्हणजे फिरायची गरज नाही. बरे जर मित्रांनो जर तुम्ही बाय रोड जर येणार असाल ना, त्या बघा हे रेडिसन ब्ल्यू म्हणून हे आहे बघा, हे रिसॉर्ट आहे. त्याच्या इथून बरोबर सरळ जायचं इकडे ह्या रोडने. रेडिसन ब्ल्यू म्हणून हे लँडमार्क लक्षात ठेवा. त्याच्या इथून सरळ जायचं आपल्याला पुढे. तर मित्रांनो माझ्याबरोबर आहेत ऍडव्होकेट, ऍक्च्युली हे ह्या रिसॉर्टचे सर्व्हिसर आहेत. दादा तुमचं नाव सांगू शकता पहिला? दीपक गोटुंगले. दीपक गोटुंगले. तर तुमच्या ह्या रिसॉर्टबद्दल जरा सांगा ना जरा थोडक्यात. रिसॉर्ट आमचं निसर्गाच्या कुशीत आहे, दऱ्याखोऱ्यांच्या अगदी जवळ आहे. आणि अगदी माउंटन मॅजेस्टी रिसॉर्ट हे नाम हे त्याच्यासाठी दिलेलं आहे की शहरातल्या सगळ्या म्हणजे अगदी त्रस्त माणसाने धकाधकीच्या जीवनातून अगदी खेड्यापाड्यातल्या आपल्या आवडत्या अशा डोंगराच्या ठिकाणी यायला पाहिजे. आणि माउंटन मॅजेस्टी हे नाव ते अगदी बिरदावली त्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे की ढगांची अक्षरशः चादर पसरलेली असते. तुम्ही पाहू शकता आज जवळजवळ आता दुपारी सकाळचे 11:15 वाजता आहे, पण आपण डोक्याची चादर आताही पाहू शकता. आजूबाजूला ढग आहेत, डोंगर आहेत, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि या पर्वतरांगांच्या अगदी जवळ आपलं निसर्गाच्या कुशीत असं वसलेलं हे माउंटन मॅजेस्टी रिसॉर्ट आहे. तर आपण जरा आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये काय काय गोष्टी आहेत ते पण आपण जाण्याचा प्रयत्न करूया. तिथले रूम्स वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही दाखवलात तर बरं होईल तेवढं. येस या.
हे दिवाळीत आम्ही छानपैकी सजावट केलेली आहे. अच्छा, आणि हा सगळा प्ले ग्राउंड आहे का इकडे? लहान मुलं वगैरे खेळू शकतात? इथे टर्फचं प्रपोजल आहे. अच्छा. टर्फ होणार आहे मुलांसाठी खेळण्यासाठी. एकदम प्रशस्त असं प्रांगण हा. आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही बॅडमिंटन खेळू शकता, क्रिकेट खेळू शकता, असं आहे. तुम्ही फुटबॉल खेळू शकता. आता सध्या आपल्याकडे हे हॉलीबॉलचं आहे ना, हे एक हॉलीबॉलसाठी आहे. सध्या व्हॉलीबॉलसाठी आहे. आणि त्या साईडला तुम्हाला मित्रांनो इथे हे सेटिंग अरेंजमेंट पण केले ना इथे. हो, इथे बसण्याची योग्य सुविधा आहे. हे बघा इथे मस्त की बसण्याची योग्य जेणेकरून उन्हाचा त्रास होऊ नये आणि त्याला ॲम्बियन्स एकदम एन्जॉय करता येईल यावर. आणि इथे लहान मुलं जर असतील ना त्यांच्यासाठी एक झोपाळा पण त्यांनी ठेवलाय, म्हणजे फॅमिलीसाठी पण तुम्ही इथे मस्त एन्जॉय करू शकता. आता ह्या स्विमिंग पण बघू शकता किती मस्त आणि नीट आणि क्लीन पाणी आहे बघा. लहान मुलं मस्त एन्जॉय करतात. अरे मजा येते काय? हा, एन्जॉय करताय? तुम्ही कुठून आलात? मुंबईवरून आलात? वा वा, कसं कळलं तुम्हाला ह्याच्या रिसॉर्ट बद्दल? कसं कळलं? नीट अँड क्लीन आहे. नीट आणि क्लीन आहे. सर्व्हिस पण मस्त. तुमची हाईट किती असेल तरी आता? माझा हाईट आहे 5 फूट 5 इंच आहे. 5 फूट 5 इंचाचा माणूस बघा, म्हणजे मस्त मस्त मोठा आहे, भारी. आणि पाणी बघा एकदम किती क्लीन आहे बघा. खालचं तळ पण दिसतं एकदम मस्त नीट आणि क्लीन आहे ना. आणि लहान मुलं एन्जॉय करतात नक्की. वा वा वा, फार छान फार छान फार छान. तर ह्यांच्याकडे नाही मित्रांनो हे बॅट बॉल पण आहे. जर तुम्हाला इथे हा प्ले ग्राउंड मध्ये जर खेळायचं असेल तर त्यासाठी यांनी बॅट बॉलची पण व्यवस्था केलेली आहे. आपल्याकडे कॅरम बोर्ड आहे, कॅरम बोर्ड पण आहे ना, टेनिस आहे, सगळं इव्हन तर तुम्हाला बॅडमिंटन आहे, त्या सर्व गोष्टी आहेत. या सगळ्या ऍक्सेस तुम्हाला मिळतात. आता आपण हे प्ले ग्राउंड बद्दल बोललो, आता आपल्या निसर्ग सौंदर्याबद्दल तर आहेच, ते सगळ्यांना कळेल. तर आता मला 1-2 रूम दाखवू शकता काय, आणि त्यांची किती कॅपॅसिटी आहे ते पण दाखवू शकता? नक्की नक्की. चला चला. तर मित्रांनो असं बघू शकता हे लाईनमध्ये ना असे बरेच असे रूम्स आहेत वगैरे. तरी टोटल किती रूम्स आहेत हे असे? आपल्याकडे 8 रूम आहेत. आपल्याकडे टोटल 8 रूम आहेत ना. आणि सगळ्यांची साईज हे सेम आहे काय? याच्यामध्ये 7 कॉटेजेस आहेत ज्याच्यामध्ये कपल सुद्धा राहू शकतात. जवळजवळ 5 माणसं एका रूम मध्ये अकोमोडेशन मध्ये जाऊ शकतात. अच्छा. आणि त्याच्या बाजूला आपण एक डॉर्मेटरी प्लेस केली आहे की ज्याच्यामध्ये अराउंड 30 to 40 पीपल जाऊ शकतात. आता आपण हा एक बघूया, हा छोटी साईज, आणि तो मोठा जो आहे तो पण बघूया. आता मित्रांनो बघू शकता प्रॉपर इथे लॉक वगैरे सेफ्टी वगैरे आणि मस्तपैकी दरवाजा हा 1 नंबरचा आपण बघतोय. आणि ह्याच्यामध्ये बघू शकता मस्त खाली पण स्टाईल वगैरे बघू शकता, वरती फॅन वगैरे लाइटिंग वगैरे छानपैकी. आता हा मला वाटतं मोठा मास्टर बेड आहे ना, आरामात 3-4 झोपू शकतात वगैरे. आणि बघा हे एक्स्ट्रा कुशन्स वगैरे पण ठेवतात. आणि जर कोणी आणखी एक्स्ट्रा असेल त्यासाठी गाद्या वगैरे प्रोव्हाइड एक्स्ट्रा मॅट्रेस देतो, मॅट्रेस वगैरे देतात ना. आता ह्या साईडला तुम्ही इथे बघा वॉश बेसिन पण आहे, इथे समोर मिरर पण लावलेला आहे. आणि इथे हे बघा हे पूर्ण इंग्लिश स्वरूपाचं आहे. हा इंग्लिश कमोड आहे बघा, इंग्लिश कमोड आहे. आणि मस्त आहे सगळं पाण्याची बघा, इथे गरम पाणी, थंड पाणी, शॉवर आहे, खूप सगळ्या गोष्टी इथे, टॉवेल लावायला वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. इकडे बघू शकता पहा साबण वगैरे सगळं ठेवलं आणि एकदम नीट आणि क्लीन आहे. खालचं तुम्ही हा पण बघू शकता सर्व किती क्लीन आहे बघा, दाखवायचं म्हणून आहे. आता तुम्हाला इथे पण बघू शकता. हे प्रत्येक रूम मध्ये आहे का असं? प्रत्येक रूम मध्ये बसण्यासाठी हे बघा अशा पद्धतीचे चेअर दिले दोन. ज्या लोकांना फॅमिली वगैरे एन्जॉय करायची, त्यांना स्वतः प्रायव्हसी हवी आहे, अशा लोकांसाठी बसण्यासाठी. वा वा. आणि इथे समोर हे आहे ते काय आहे? इकडे जे आपले हे आपण ओपन केल्यानंतर आपण अशा निसर्गाच्या कुशीत इथून बाहेर पडलो. वा वा, हे बघू शकता मित्रांनो, हे आपलं स्वतःचं एक छोटीशी बाल्कनी आहे बघा, किती मस्त वाटते. म्हणजे ही आतून आहे त्याला एंट्री बघा, इथे पण आपण मस्त खुर्च्या टाकून एन्जॉय करू शकतो. कपलची प्रायव्हसी ब्रीच होऊ नये म्हणून प्रायव्हेट एक बाल्कनी. आणि मित्रांनो हे प्रत्येकाला आहे बघा, इकडे बघू शकता प्रत्येकाला आहे ना, प्रत्येकाला आहे. वा फार छान आहे. आणि इकडे काय एसी बीसी पण आहे ना, हे बघा पूर्ण एसी, हे बघा एसी वगैरे पण आहे इकडे बघू शकता. मस्त रूम आहे, एकदम भारी आहे, खूप छान. आणि खूप मोठा रूम आहे ना, खूप मोठा आहे, आरामात याच्यामध्ये 10 माणसं तर झोपू शकतात आरामात. पण सुखानं म्हटलं तर 5-6 माणसं आरामात 5-6 माणसं आरामात झोपू शकतात. नाही नक्कीच खूप मस्त काम केलंय बरोबर. ते स्विच वगैरे पण बघू शकता मित्रांनो, खूप मस्त जवळ. आणि मागचं बघा पोर्शन वगैरे खूप छान केलंय, खूप चांगलं आहे. मला खरोखर आवडलं खरोखर. आणि नीट आणि क्लीन आहे बघा खरोखर असं. वा फार छान फार छान. खरोखर मित्रांनो एकदम सुंदर रिसॉर्ट आहे, बघू शकता इकडे खूप भारी आहे. आणि तुम्हाला ते सगळे रूम आहेत ना, हे सगळे इक्वल साईजचे आहेत. आणि आता हा जो इकडचा रूम आहे ना, हा साईडचा, हे आता साहेब आपल्याला दाखवणार आहेत, ॲडव्होकेट साहेब. हा मोठा रूम आहे तो तुम्हाला दाखवतो. आणि इकडे मला खास बघा यांची मजा बघा किती मस्त करतात. वा. आणि इकडे मागे बघू शकता मित्रांनो, ऍक्च्युली या कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतं माहित नाही, पण तुम्ही येऊन इथे व्हिजिट कराल ना, खरोखर खूप आहे. आणि ह्याची जी हे लावले बघा स्टाईल, हे आपले हे असतं ना बुद्धिबळाचे, हे त्याचे ह्या साईडला पण यांनी ठेवले काहीतरी सेटिंग अरेंजमेंट. हे काय समजा 20-25 माणसं आली आणि कोणाची पार्टी वगैरे अरेंज करायची असेल तर पार्टी तिथे गेट टुगेदर करू शकतात त्या हॉल तिकडे समोरच्या प्रांगणामध्ये. आणि इथे बसून ते छान पार्टी एन्जॉय करू शकतात. वा 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 फार छान. इथे पण आहे, इथे ह्या साईडला पण कमी पडली तर आपली समोर आहे, समोर पण जागा कमी पडली तर आपला ग्राउंड मोकळा आहे. ग्राउंड मोकळा आहे बघा. म्हणजे हा मल्टीपर्पज साठी पण वापरू शकतो ना तुम्ही. अगदी तुम्हाला रिसेप्शन करायचंय, कोणाचं लग्न करायचंय, कोणाची मुंज करायचंय, कोणाचं लग्न जरी करायचं असेल, मोठं बारसं घालायचं असेल, अगदी कशासाठी सगळ्यासाठी आपण हे तुम्ही रिसॉर्ट वापरू शकता. म्हणजे आम्ही अवेलेबल करून देतो. बघू शकता खूपच मोठे हो. पाहू शकता. वा. सर्वसाधारण 40 ते 50 माणसं 40 ते 50 म्हणजे पूर्ण मॅट्रेस वगैरे ठेवले तिथे, एकदम न्यू एकदम लेटेस्ट मॅट्रेस वगैरे आले वगैरे. आणि वगैरे वरती लाइटिंग वगैरे, पंखा
AC सर्व गोष्टी आहेत हे बघू शकता. आणि ह्या रूमला पण बाल्कनी आहे इकडे आहे ना, हे बघा या साईडला पण बाल्कनी आहे. जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त माणसांना अकोमोडेशन देताना स्पेसिस असं वाटलं पाहिजे, बाहेर लोक पण घेता आला. वा वा. आणि इथे पण एन्जॉय करू शकता ना. विशेष म्हणजे आमच्या पूलच्या समोर आहे. समोर आहे बघा, हा पूलच्या समोर आहे. हा पूलच्या समोर आहे. या बघा पूल तिथे एन्जॉय करतात आणि त्या बरोबर समोर हा मोठा इथे पण तुम्ही खुर्च्या टाकून बसू शकता वगैरे. आणि आता इकडे इथे तुम्ही बघू शकता 2 हे आहेत तुम्हाला, 2 बाथरूम दिलेत. इथे वॉश बेसिन पण आहे प्रत्येक रूममध्ये असल्याप्रमाणे. आणि सेम बघू शकता हे बघा अशा पद्धतीने आहे पूर्ण. हा पूर्ण हे वॉशरूम आहे आणि ह्या साईडला हे ना टॉयलेट असेल. सगळ्यांची फिटिंग बघू शकता, पूर्ण इंग्लिश आहे कमोडचे आणि मस्त आहे. सेम फिटिंग आहे सगळ्यांची आणि मस्त आहे, नीट आणि क्लीन आहे. बघू शकता फार छान फार छान फार छान. हे बटन बिटन्स पण बघू शकता, खूप मस्त आहे. आणि वरचं बघा किती भारी वाटतं, हे बघा किती मस्त वाटतं. हां इकडे पण AC आहे बघू शकता, फार छान सुंदर आहे एकदम. आणि कलर बिलर पण बघू शकता एकदम पॉझिटिव्ह व्यवस्थित येऊन जातं ना. तर आम्ही अगदी जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये व्हाईट आणि ब्लॅक कॉम्बिनेशन क्रिएट केलं. अच्छा. कारण असं रिसॉर्ट आम्ही आजपर्यंत पाहिजे नाही, पण आमची अशी इच्छा होती की असं जगावेगळं काहीतरी. आपण पूर्ण हे सगळे रूम्स वगैरे बघितले, स्विमिंग पूल बघितला. आता आपण जाऊया मेन म्हणजे जे आपल्याला लागतं ना पोट पूजा करायला, ते आहे किचन. हे त्यांनी बाहेर असे डिझाईन बघा किती मस्तपणे केले. आता त्यांचं किचन कसं आहे, नीट आणि क्लीन आहे का ते पण बघायचा प्रयत्न करूया. त्यांनी मस्त की प्रशस्त पूर्ण अशी एक वेगळीच इमारत बनवली खास स्वयंपाक घरासाठी. बघू शकता हे त्यांचं बघा, इथे किचन वगैरे मस्त बघा. इथे पण छान बनवलं बघा किती मस्त आहे. आणि हे पुणे इथे सिटिंग अरेंजमेंट आहे. हे जेवणाची आम्ही व्यवस्था केलेली आहे. तिथे टेबल्स आहेत, खुर्च्या आहेत, सर्वसाधारण 100 माणसं आपली जेवू शकतात इथपर्यंत आपण व्यवस्था केलेली आहे. वा वा. आणि हे कॉम्बिनेशन करताना पण जाणीवपूर्वक आम्ही एक विचार केला की इतर ठिकाणी अशा खुर्च्या आणि असे टेबल्स दिले जात नाही. बरोबर. ते जरा वेगळे पण दिलेले आहे. हे समथिंग हे मार्बल टाकलं का वरती, ते बघा मार्बल टाकले मस्त एन्जॉय आहे. करतात. आणि चेअर्स वगैरे बघू शकता एकदम मस्त. दिसायलाही सुंदर आहे. ह्या साईडला 4 वगैरे आरामात 50-100 माणसं आरामात बसून खातील एवढे. खूप मोठा आहे मित्रांनो, खूप मोठा. ह्या साईडला बघू शकता. आणि ह्या साईडला हे काय लावलं हे सगळे, त्यामधून आम्ही फूडचं एक हे बनवलं आहे, स्टँड बनवलं की जेणेकरून त्यांना गरम फूड हे सतत अवेलेबल असतं. सतत available असणार. जेवणाची त्यांची जी वेळ आहे ती निश्चित नसतात बऱ्याच. बरोबर. त्यामुळे आम्ही ते केलं. त्या करता इथे बघू शकता असा मोठा फ्रीज पण आहे. जर तुम्ही काय बाहेरून जर काय आलं कोल्ड्रिंक वगैरे तुम्ही तिथे कोणाला काही ड्रिंक्स वगैरे ठेवायचं आपण अवेलेबल करू शकता. आता इथे बघू शकता इथे पूर्ण जेवणाचं चालू आहे, पूर्ण सिलेंडर वगैरे. आणि बघू शकता किती मस्त बघा ह्यांचे मसाल्याचे वगैरे पण बघा तो किती मस्त सिस्टमॅटिक लाईन बघा काय मस्त केलंय. तुम्ही काय स्वतः कोण आचार्य वगैरे होता का, एवढं कसं आहे? सध्या आम्ही स्वतः करतो. आमच्याकडे असे 2-3 कुक्स वगैरे अवेलेबल पण आहेत. तुम्हाला हवं ते बनवून देतात आणि आमचे जे काही अल्टरनेट दिले त्याप्रमाणे आम्ही प्रोव्हाइड करतो. कारण हे जे तुम्ही केलं नाही हे सगळं सिस्टमॅटिकली वाटतं एकदम बघा. हे सगळं चॉपर विपर कापण्याचे भांडी बिंडी वगैरे बघू शकता. मग इव्हन मसाल्यांचं जे सगळं ठेवलं ना खूप सिस्टमॅटिकली खूप चांगल्या पद्धतीने प्रोजेक्ट केलं बघा. किती नीट आणि क्लीन बघा. खालचा फ्लोअर पण बघू शकता मित्रांनो. मला हेच म्हणायचं आमचं किचन आहे ना, कारण लोकांच्या पोटात जे जाणार आहे ते इतकं शुद्ध केलं पाहिजे, आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. करेक्ट. त्याच्यामुळे आम्ही किचन बनवताना प्रामुख्याने या गोष्टीवर फोकस केला की ते स्वच्छ झालं पाहिजे. बरोबर. लोकांना जे अन्न देतो ते चांगलं दिलं पाहिजे. बरोबर. कारण आम्हाला पैसे कमवायचे नाहीत, पैशापेक्षा आम्हाला लोकांचे आशीर्वाद कमवायचे. आशीर्वाद करायचे माणसं. त्या दृष्टिकोनातून आम्ही म्हणजे ही सगळी किचनची रचना केली. फार छान फार छान. असं वाटतं वगैरे रूप वगैरे वगैरे छान होतं. छान वाटतं ना. तिकडे थोडा थंड व्हायचं, इकडे यायचं, परत चिल करायचं. बीच मध्ये करायचं बीच. हा तसंच आहे. तसं वाटतं ना. तसं वाटतं. म्हणून इकडे बसाल का तुम्ही. फार छान फार छान. तर आता जरा रेट बदलवर सांगा ना जरा. रेट महत्वाचं आमचं पैसे कमवणं हा उद्देश नाहीये. आम्हाला वाटतं लोकांची सेवा करायला हवी. तर आम्ही सर्वसाधारण कर्जत तालुक्यामध्ये जेवढे रिसॉर्ट्स आम्ही चेक केले त्याच्यामध्ये जवळजवळ 2,500 पासून 2,000 इथपर्यंत जवळजवळ रेट्स असलेले आम्ही रिसॉर्ट्स पाहिले. मला असं वाटतं की लोकांना जे द्यायचे ते मनापासून दिलं पाहिजे. म्हणून आम्ही रेट डिफाईन करताना 1,800 ते 2,000 मध्ये आम्ही एक अकोमोडेशन देतो, म्हणजे पर पर्सन असं. तर सर्वसाधारणमध्ये एका रूममध्ये आमचे 5 ते 6 गेस्ट राहतात. तर आम्ही 1,800 ते 2,000 रुपयामध्ये पर पर्सन देतो. परंतु असं झालं की त्यांची ग्रुप बुकिंग आहे, जास्तीत जास्त माणसं समजा बुकिंग असेल तर आम्ही अशा वेळेला त्यांना थोडं लेव्हिएबल ठेवतो, साधारणतः 1,600 मध्ये पर्यंत करून टाकतो. पण हेच जर तुम्ही डॉर्मेटरी हॉल वगैरे दिला, साधारणतः 50-60 माणसांचा समजा ग्रुप आहे, तर त्यावेळेला आम्ही 1,600 ते मग आम्ही अफोर्डेबल असं त्यांना एक प्राइस देऊ शकतो. आता हे जे तुम्ही सांगताय हे स्टे 1 नाईट स्टे असणार ना? हो, 24 तासाचे एक म्हणजे पूर्ण 24 तासाचा तो क्लॉक आवर. आणि त्याच्यामध्ये काय इन्क्लूड काय असणार? त्याच्यामध्ये सगळं बिल असतं. म्हणजे तुम्हाला व्हेज नॉन व्हेज असे 2 प्रकार असतात. व्हेज मध्ये आम्ही पनीर विथ मटार पनीर, बटाटा भाजी, पापड, सलाड, भाकरी और रोटी समथिंग, आणि त्याच्याबरोबर आम्ही भाकरी स्नॅक्स वगैरे असतं आमचं. यासोबत आम्ही जे नॉनव्हेज देतो, नॉनव्हेज मध्ये आम्ही चिकन सुका, चिकन ग्रेव्ही,
भाकरी, पापड, सलाड आणि अशा प्रकारचं आपलं मेनूज असतात. त्याबरोबर तुम्हाला समजा जेव्हा तुम्ही वेलकम करता तर वेलकम टी असतं आपल्याकडे, त्याच्याबरोबर थोडं स्नॅक्स असतं. याबरोबर तुमचं दुपारचं लंच असतं. लंच झाल्यानंतर लंच असतं सेम असतं. लंच आणि डिनरला मात्र आम्ही एक त्यांना बिर्याणी ऑफर करतो, व्हेज बिर्याणी आणि नॉन व्हेज बिर्याणी, जेणेकरून त्यांना म्हणजे त्यांच्या ऑर्डरप्रमाणे आपण ते आयदर प्लेस करू शकतो. इव्हिनिंगची नाईटची आपण डेला पण करू शकतो. ते जसं म्हणतील तसे. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मॉर्निंगला पुन्हा तुम्हाला स्नॅक्स प्रेफर केला जातो. स्नॅक्समध्ये तुम्हाला मग पावभाजी, मसाला पाव किंवा त्याचबरोबर आपल्याला बुर्जी पाव, वडापाव तुम्हाला स्पेसेस पाहिजे असतं तर वडापाव, अशा त्यांच्या ऑर्डरप्रमाणे आपण ते करून घेऊ शकतो. पण हे सगळे ह्या दिलेल्या पॅकेजमध्येच होणार. येस दिलेल्या पॅकेजमध्ये. जर मोठी बुकिंग असेल तर मी 1600 मध्ये करून देणार. म्हणजे येस, मोठी बुकिंग असेल समजा तर आम्ही त्याच्या 1600 मध्ये बसून देऊ. आणि जर छोटी जर असेल आणि जर फक्त फॅमिली असेल 2 जर माणसं किंवा करून कपल्स फॅमिली पण असतात तर फॅमिलीला आम्ही सर्वसाधारणपणे 5000चं पॅकेज ठेवलेलं आहे. पण असं वाटलं की लाईकली 10-12 फॅमिलीज आपण अफोर्डेबल केलेले आहेत, तर अशा वेळेला ते जर कसं बुकिंग असेल तर त्यात पण आम्ही रिजनेबल घेऊ. तर मित्रांनो, हा दिलेल्या नंबरवर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ते तुम्हाला बरोबर सांगतील प्राइस बद्दल. पण आता जर मोठा बरोबरच सांगायचं झालं तर मोठा ग्रुप असेल तर 1600 रुपयापासून म्हणजे आहे ना. आणि जर 5-6 जणांचा असेल तर 1700-1800 डिपेंड्स अपॉन ते सीझन त्याच्यावरती आहे. पण नक्की हा साहेबांशी नक्की कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला बरोबर सजेस्ट करतील त्यानुसार. नक्की ना बरोबर. आणि सगळे जे बोलला ते सगळं द्या पण सर, जे आपल्याला मला वाटतंय आपण बोललेलं याच्यावर प्रॉम्प्ट असलं पाहिजे आणि लोकांच्या सर्व्हिससाठी आपण काम करतो. बरोबर. माउंटन मॅजेस्टी हे क्रिएट करताना मॅजेस्टी हे नाव ऍक्च्युली माउंटन डोंगराचं आहे. अच्छा. तर डोंगर दऱ्यांच्या कुशीत हे लोकांना आम्हाला असं दाखवायचं की तुम्ही अगदी जगभर प्रवास करा, पण जगातून आपण जेव्हा आपल्या निसर्गाच्या कुशीत येतो तेव्हा इतकं प्रसन्न वाटतं की तुम्हाला सगळी एनर्जी मिळते. तुम्ही तुमच्या गावी जाऊन बघा. गावी आपल्या कुटुंबासोबत घालवलेली अगदी 5 मिनिटं असतील तर तुम्हाला इतकी एनर्जी देतं की तुम्ही आयुष्यभर काम करू शकता. तर ती जी गोष्ट आहे ती मला क्रिएट करायची आहे. तो माझा मोठा आहे, म्हणून आपल्या हे रिसॉर्टची निर्मिती करण्यात आली. वा फार छान, फार छान. तर मित्रांनो, हे का बघा, आम्ही आल्या ना आम्हाला मस्तपैकी बघा असे पोहे मिळाले. लक्षू, कसे पोहे आहेत? चांगले. ऍक्च्युली ऑलरेडी मी लेट झालो व्हिडिओ करण्यामध्ये. कसे आहे ग रुपाली? पोहे आवडले? प्रणित, पोहे आवडले? स्पंदन, पोहे कसे आहेत? चांगले आहेत. पल्लवी, पोहे कसे आहेत? खरं सांगायचं, खरं. किती प्लेट खाणार तू सांग? एकच. एवढे चांगले आहे, एकच प्लेट खाणार? हा. तर मित्रांनो, ऍक्च्युली बघू शकता मस्तपैकी हे खरोखर फूड चांगलं आहे आणि ते बसायला आणि वातावरण भारी आहे ना एकदम. हा. आणि इकडे बघू शकता ना बाजून असे लोखंडी असे हे लावले त्यांनी. भरपूर गोष्टी आहेत. आता हळूहळू मला कळतील. गावी झाडं बिडं एकदम भरलेले आहेत बघा. मजा आली ना, मग गावसारखं वाटलं ना. आम्ही आता जस्ट आलो, आता चालू करतोय. आणि जसं जसं जेवण येईल ना मित्रांनो, जसं आम्ही काय म्हणजे काय आम्ही म्हणजे स्टार्टरसाठी वगैरे ऑर्डर करणार आहोत, ते तुम्हाला दाखवून कसं आहे ते सगळ्या गोष्टी आम्ही टेस्ट करून पण दाखवू. आणि हा सगळ्या जेन्युइन रिव्ह्यू असणार आहे. तुम्हाला मी हळूहळू दाखवेन कशा पद्धतीने जेवण आहे, सगळ्या गोष्टी ते तुम्हाला मी कव्हर करत जाईन. तर मित्रांनो, आम्ही स्टार्टरसाठी ना असं एक चिकन मागवलं आहे. बघूया कसं आहे बघा. आणि ह्याचा जो हे ना म्हणजे सुवास आहे ना खूप सुंदर आहे. ॲक्च्युली बघा, हे पल्लवी खात नाही. कसं आहे ग? खूप टेम्पटिंग वाटतं. टेम्पटिंग म्हणजे सुगंध तर सगळीकडे दरवळतोय. आणि खरोखर मित्रांनो बघू शकता मस्त मोठे पीस आणि बघा ग्रेव्ही वगैरे खूप छान आहे आणि 1 नंबर आहे. आता आम्ही खातो आणि तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला सांगतो कशी टेस्ट आहे. मेहनत आहे, टेस्ट सांगतो तुम्हाला मित्रांनो. मसाला अप्रतिम आहे, 1 नंबर. खरं सांगतो. कारण मग मी स्विमिंग पूल मध्ये इथे मगाशी जम्प करत होतो ना, तेव्हा मला त्याला सुगंध येत होता. ह्या लोकांनी जो मसाला वापरला ना, तर पाण्यात डुबकी मारली तर वास एवढा होतो ना, म्हणजे असं वाटलं की हा जावं आपण किचनमध्ये खावं. मित्रांनो, मी मुद्दाम सांगत नाही, जे आहे ते सांगतो. मला किती ज्युसी आहे बघा. मी केव्हा बोलतोय बघा किती ज्युसी आहे. आणि आपल्याला काय हवंय स्टार्टरमध्ये, हेच हवंय आपल्याला. थोडा टाइम घेतला म्हणजे टाइम घेतला, कारण टाइम घेतला म्हणजे आपण थोडी लेट सांगितलं, पण मस्त क्वालिटी आहे, सगळं व्यवस्थित आहे. या मित्रांनो, या मजा करा. काय असेल तर कमेंट करा. ॲज कम्पेअर टू क्वालिटी आणि हां, बट इट्स ऑसम और नाईस. दुपारच्या जेवणामध्ये मच्छी घ्या आम्हाला. चिकन सुक्का, चिकन ओला आहे, मस्त भाकरी 1 नंबर आहे आणि राईस आहे. आता हे इकडे व्हेज इकडे ह्या साईडला पण बघू शकता मी.
इथे बघा, इथे हे गाजर वगैरे आहे, रोटी आहे. रोटी मला ही भाकरीनं खूप आवडली. हे पण मस्त आहे बघा, हे एक नंबर आहे, एक नंबर आहे. चिकन, काकडी हे आणि व्हेजमध्ये बघा, व्हेजमध्ये काय पनीर आहे, डाळ आहे आणि हे काय भाकरी, टोमॅटोची भाजी आहे, कांदा आणि पापड आहे. पापड म्हणजे बापरे, आणि गुलाबजामुन पण आहे. पहिले कसं वाटलं तुला? छान आहे. कारण का तू नॉनव्हेज खात नाही, व्हेज खातेस. मी व्हेज खाते, पण व्हेज मी आता टेस्ट करते. तुला कसं वाटतं नॉनव्हेजमध्ये बाबा? अप्रतिम. हा सगळं पापड बिपड खाल्लाय. मी व्हेज पण खाल्लं मित्रांनो, मी नॉनव्हेज खाल्लं, कशी मजा ना. ही फर्स्ट टाइम आहे, लेटेस्ट त्यांची ओपनिंग झाली आहे, पण आम्ही एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं, पण त्याच्या मनाने त्यांनी खूप दिलं. जेवढं आम्ही एक्सपेक्ट केलं, ही त्यांची फर्स्ट आहे, ही आमची फर्स्ट विजिट आहे. कशी टेस्ट आहे? सुगंध भारी एकदम मला. तर मित्रांनो इथे ना बार्बिक्यू पण असं पण ऑप्शन आहे, इथे बघू शकता. अशी आपल्याला शेगडी वगैरे देतात, मस्त कोळसा वगैरे आता पेटवायचं चालू आहे. अशी शीग वगैरे आहे मस्त, का आपण तुम्हाला जे बटाटा पाहिजे ते लावू शकता, किंवा तुम्हाला चिकन वगैरे पाहिजे ते इथे लावू शकता वगैरे. आणि साईडला हे अशा पद्धतीने वातावरण आहे, इकडे बघू शकता. ते ऑलरेडी काय लोकांना मग असे डान्स करून झाले, मुलं वगैरे खेळतात, आणि तिकडे आपला स्विमिंग पूल आहे, आणि इथे आम्ही कोळसा पेटवण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो बघू शकता, फायनली बघा आम्ही मस्तपैकी कोळसा पेटवण्याचा सक्सेस झालोय, आणि असे आम्ही मस्तपैकी तंदूर लावलेले आहे, एकदम छानपैकी बनतात बघा किती मस्त. आता हा ऑलमोस्ट हे 3 बऱ्यापैकी होतातले, आणि हे अजून तिकडे कच्चे. मस्त आहे, एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. आणि हे सगळे बनवणारे बघा किती बघा, सगळे हे सगळे आहेत, हे प्रेक्षक पण लोक आहेत, आणि हे बाहेरून लोक पण आले आहेत. इथे बघू शकता मित्रांनो, अशापैकी आमची मस्तपैकी तंदुरी बनते, आणि बनवणारे शेफ रुपाली आणि शेफ पल्लवी बनवते इकडे. आणि ह्यातल्या मुलांना तुम्हाला मी ॲक्च्युली दुपारी सांगायचं राहून गेलं मित्रांनो, इकडे बघा कॅरम पण आहे, हे बघा इथे कॅरम वगैरे पण आहे छानपैकी. आणि इकडे मस्तपैकी मागे इकडे बघू शकता, मस्तपैकी लोक तिकडे बसले, तिकडे चिल करतात. तिकडे स्विमिंग पूलमध्ये काही लोक खेळतात, काही लोक तिकडे खेळतात, आणि मस्त इकडे गाडीला गाणी वगैरे चालू आहेत, आणि मस्त संध्याकाळचं वातावरण एक नंबर आहे. शब्द कमी तेवढं भारी वाटतं, लय भारी. इथं आणखी एक सुविधा आहे, इथे बघा असं गाणं पण आपण गाऊ शकतो. आणि आता आपल्याला रात्री आली बिर्याणी. पहिले कशी आहे बिर्याणी? तू कोण नॉनव्हेज खाते ना? कशी आहे? आणि तू कोणती खाते? पहिले तू कोणती खाते? चांगली आहे. तर मित्र दुसऱ्या दिवशी ना हे बघा, सकाळी आपल्याकडे आहे इकडे पोहे आहेत, आणि आहे भुर्जी पाव. मस्त आहे ना टेस्ट? भुर्जी पाव, चहा पण आहे. तो तुम्हाला तिथे आतमध्ये बसून खायचं, तिकडे पण खाऊ शकतो, तिथे ऑलरेडी लोक खातात तिकडे. तर आम्ही म्हटलं आम्ही बाहेरच खाऊया पूर्ण ॲटमॉस्फिअरमध्ये. तर मित्रांनो ह्या रिसॉर्टमध्ये ना असे बरेच असे लोक वगैरे म्हणजे बाहेरून लोक आले, तर त्यापैकी आपल्याकडे ताई आहेत. ताई तुम्ही कुठून आलात पहिल्यांदा सांगू शकता काय? आम्ही मुंबईहून आलो, जोगेश्वरी म्हणा. आणि तुम्ही कधी काल आलात ना इकडे? हो, आम्ही काल. आणि आता तुम्ही चाललात निघत निघताय. कसं ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा आहे इकडचा? ओव्हरऑल एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. जेवण पण आम्हाला आवडलं, अप्रतिम चव होती जेवणाची, अगदी घरगुती पद्धतीचं, गावरान पद्धतीचं नॉनव्हेज आम्ही खाल्लं इथे. आणि वातावरण पण खूप छान होतं, इथे क्लायमेट पण खूप छान होतं. रात्री अगदी दव पसरलं होतं सगळीकडे, खरंच खूप मजा आली. तुम्ही कोणाला इकडे यायला सजेस्ट करू शकता का? नक्की हो, नक्की रेकमेंड करू शकतो. नक्की ना एकदम. थँक्यू सो मच तुमचा व्हॅल्युएबल टाइम दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मित्रांनो आपण आलो होतो माउंटेन मॅजेस्टी ह्या रिसॉर्टमध्ये, जे आपल्या कर्जत तालुक्यामध्ये. आणि जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हार्डली एक 10 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे स्टेशनपासून. आणि इथे आपण पार्किंगची पण सुविधा आहे, बरोबर की नाही? आपल्याकडे बाहेर पार्किंगची व्यवस्था म्हणजे अगदी 10-15 गाड्या बसू शकतील इथपर्यंत. बस सुद्धा उभी राहू शकते. याचबरोबर तुम्हाला जर स्टेशनपासूनचं अंतर जे सालपेगाव, आपलं ऍक्च्युली रिसॉर्ट एस्टॅब्लिश्ड आहे ते मुक्काम पोस्ट सालपेगाव. आणि कोंदिवडेच्या अगदी जवळ. कोंदिवडे म्हणजे विशेषतः लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. कोंदिवडे ही इतिहासातील लेणी आहेत, त्या ऐतिहासिक लेण्यांच्या अगदी जवळ आपण बसलो होतो. आणि इथून जर आपलं स्टेशन पर्यंत जे अंतर तुम्ही जर आपण विचारात घेतलं, साधारणतः 10 ते 13 किलोमीटर पर्यंत अंतर आहे. आणि त्याला जे आम्ही सर्व्हिसेस दिल्या ते आपण आपल्या गाड्या असतात, आणि त्या गाड्या जाऊन पिकअप करतात, आणि त्या माणसांना योग्य सर्व्हिस देतात. आपल्या गाड्यात फक्त त्यांचं जे फेअर आहे ते त्या येणाऱ्या आपल्या कस्टमरला तर तुम्हाला मी स्टेशनवरून कसं यायचं ते तुम्हाला दाखवलं. साहेब मला आणखी एक प्रश्न आहे, जर मुंबई पुण्यावरून स्वतःची जर गाडी घेऊन येणार असेल ते म्हणजे तसं नियरेस्ट लँडमार्क वगैरे काय त्यांना सांगायला? मला समजा आता मुंबईवरून यायचं असेल तर मुंबईला तुम्ही समजा आता नवी मुंबईवरून आलात तर नवी मुंबईवरून तुम्हाला चौकच्या तिथे यावं लागेल. चौकच्या तिथून पुन्हा तुम्हाला कर्जत लोकेशन जे आहे त्या कर्जतपर्यंत यावं लागेल. कर्जतवरून तुम्हाला त्यानंतर एक कोंदिवडे रोड म्हणून आहे, किंवा तिवरे गावावरून सरळ बीड
बीड, आडिवली, त्यानंतर खांडपे आणि खांडपे नंतर राईट मांडला. म्हणजे रॅडिसन ब्ल्यू जे 5 स्टार हॉटेल आपल्याकडे एस्टॅब्लिश झालेलं आहे कर्जतमध्ये, त्या रॅडिसन ब्ल्यूच्या अगदी जवळ. रॅडिसन ब्ल्यू हे खांडपेला आहे. खांडपेपासून अगदी 2 किलोमीटरच्या अंतरावर कुंदिवडे आहे. कुंदिवडेच्या अगदी 1 किलोमीटर अंतरावर आपलं सालपी गाव आहे. तर मित्रांनो, पूर्ण मी सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला. ह्याच्यामध्ये कशामध्ये स्विमिंग पूल आहे, कशामध्ये नीट आणि क्लीन आहे, त्यांचं किचन दाखवलं, त्यांचे सगळे रूम्स दाखवले, किती लोकांची कॅपॅसिटी आहे, कशामध्ये त्यांचे वॉशरूम आहेत, काय काय त्या सुखसुविधा वगैरे आहेत. आणि ह्या साहेबांनी पण मस्त चांगली इन्फॉर्मेशन दिली. तर तुमचा मित्रांनो, मी इथं थांबतो. माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. आणि पण मित्रांनो नक्की या इकडे. आणि वकील साहेब, तुमचं थँक्यू सो मच, कारण तुमचा व्हॅल्युएबल टाइम दिल्याबद्दल माझ्यासाठी. यू आर मोस्ट वेलकम. तर तुर्तास मित्रांनो मी थांबतो. माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. बाय बाय.